भूतांची वस्ती, 4 माणसांचं कुटुंब, नवरा मास्तर. त्या काळी वरचेवर बदली होत असे, कधी या गावाला तर कधी त्या गावाला. अशीच एका आडनवळणी सनकी गावाला झालेली बदली आणि त्यानंतर घडणारे अनपेक्षित प्रसंगांनी डोके चक्रावून गेले. भर वस्तीपासून लांब असं 1-2 खोल्यांचं घर भाड्याने मिळाले. मुळातच कमी संख्येचं खेडेगाव, त्यातून बऱ्याच सोयी सुविधांचा अभाव. एका खोलीत अंघोळीसाठी मोरी होती, बस. नळ आलेला नव्हता. पाणी आणण्यासाठी 10 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या एका विहिरीवर जावं लागे. सकाळची बरीचशी कामे आटोपल्यानंतर बराचसा वेळ विहिरीवर जाता येत असे. एकदा असेच भर दुपारी मास्तरीणबाई कपडे धुण्यासाठी विहिरीवर गेल्या असता त्यांना कशाचा तरी भास झाला. त्याकडे दुर्लक्ष करून तशाच त्या आपल्या कामात व्यस्त झाल्या. काही वेळाने त्यांनी जरा निक्षून पाहिले तर एक विचित्र आकृती विहिरीवर लोंबकळणाऱ्या झाडांच्या झोळ्या आणि झाडांवरून विळखा घालून आलेल्या व विहिरीवर लोंबकळणाऱ्या वेलींना एक पारदर्शक आकृती झोके घेत होती. हे पाहून मास्तरीणबाईंची बोबडी वळली. त्यांनी सगळे तिथेच सोडून घराकडे धूम ठोकली. संध्याकाळपर्यंत मास्तर येईपर्यंत मास्तरीणबाई तापाने फणफणू लागल्या. रात्रभर काही बाई बडबडू लागल्या. बऱ्याच ठिकाणी औषधोपचार करूनही पाहिजे तसा गुण काही येईना. मास्तरीणबाईंच्या मनावर या घटनेचा खूप परिणाम झाला. ती घटना काही केल्या त्या विसरेनाशा झाल्या. जागा बदलण्यासाठी काही काळ त्यांना नातेवाईकांकडे पाठवण्यात आले. दिवसामागून दिवस जात होते. मास्तरांना वरचेवर काही कामानिमित्त जिल्ह्याला जावे लागे. असेच ते एके दिवशी शेवटच्या गाडीने परतत होते. त्यांच्या वस्तीबाहेरच्या घरी जाताना खूप अंधार झाला होता. त्यातून अमावास्या जवळ आलेली. पण मास्तर फारच धीट माणूस. ते सरसर रस्ता कापत होते. रातकिड्यांनी आपला सूर लावल्याने सारा रस्ता भेसूर झालेला. रस्त्याच्या दोन्ही बाजू गर्द झाडीने भरून गेलेल्या. त्यातून घोंघावणारा वारा वातावरणात भयानकता आणीत होता. मास्तर झपाझप पावले टाकत पुढे जात होते. वाटेत स्मशानभूमी लागली. एवढ्यात मास्तरांना कोणीतरी पळत गेल्याचा भास झाला. असेल काहीतरी एखादे जनावर म्हणून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, तर मास्तरांच्या पुढे एक काळे मांजर आडवे आले. ते काही रस्ता कापत असताना त्याचे कुत्र्यात रूपांतर झाले. मास्तरांचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. पुढे त्या कुत्र्याचे रूपांतर गाढवात झाले. आता मात्र मास्तरांना काय करावे हे कळेना. त्यांची पार बोबडीच वळली. सारे अंग भल्या गार वाऱ्यात घामाने भरून गेले. पुन्हा कोठे थांबण्यात काही अर्थ नव्हता.